शामुच्यते उत्तरेतापनियत श्रुतोपास्तिरने परमात्मान्वयानन्दपूर्णपूर्वे सुमाया स्वयमेव जगद्भूत्वा परमानन्दं रक्षामि नास्ति तस्मिन् शिल्पैकामस्मि कारणप्रवक्तुं नैवेवं वासनानन्दः परमानन्दात् योगी निरानन्दं तस्य नास्तिका गतिः। 63 क्रमांक। आत्मये मया प्रियमृते शिष्यसेवादिव तस्य वचो बोधशापो कुर्यात् तयोः क्रमात् आत्मनो प्रियमृते शिष्यस्य प्रतिवादिभिः आत्मनो अन्नं प्रियमृते आत्म्यान बरं का बाकीचे जे आहेत ते प्रिय आहेत. प्रेमाचे काय ते आत्मन्यवान्य म्हणजे नात्म्यवन्य प्रियंबते असं कोण म्हणतो. शिष्यस्य प्रतिवादीनं वादी म्हणतो आत्म्यवन्य स्त्री पुत्राधिक वगैरे हेच अत्यंत काय आहे. वादी सुद्धा काय म्हणतो पुत्र स्त्री धन वगैरे आत्म्यापेक्षा काय आहे. आता तत्त्वज्ञाची भाषा बघा. तस्य उत्तरम वचो बोधशाप कुर्यात तयो. तेव्हा त्या तत्ववेत्याचं वचन आलं का लक्षात. आत्माच अत्यंत काय आहे प्रिय आहे. हे वाक्य एकाला बोध होतो आणि एकाला काय होतं शाप होतं. वादाला काय होतं शाप. शिष्याला काय होतं. शिष्याला का बोध होतो अनन्याला का शाप होतो. तर शिष्य विचार करतो ज्यार्थी गुरुजीने सांगितलेलं आहे आत्माच अत्यंत काय आहे अन्याय हे काय नाही. मग काहीतरी अर्थ असला त्याच्याशिवाय गुरुजीने कसं सांगितलं मग त्याचा परिणाम आहे. गीताशास्त्र सांगतात ना विषेंद्रिय संयोगात मृतोभे तत्सुखम राज संस्कृत. कोण सांगितले भगवत वाक्य आहे. आणि आम्हाला आनंद कोणापासून होतो विषयापासून. आणि नाही का यत्तदग्रे विषम यत्तदग्रे विषम परिणामे तत्सुखम सात्विकम. मग पाहायला गेले भगवान म्हणतात तर काय नाही विषयामध्ये काय नाही. यत्तदग्रे आणि परिणाम आहे आत्मस्वरूपात सुख सांगतात. आणि आपला अनुभव कोणता आहे भगवंताचा अनुभव कोणता आहे आत्माच सुखरूप आहे नाही का. यत्तदग्रे विषमी पण परिणाम आहे तोच सुखरूप आत्मा आहे असं म्हणण्याचं काय. मग विषय सुखाची इच्छा करायची. विषय सुख जरी भासत असलं तरी ते विषयाचं नसून कोणाचं आहे आत्म्याचंच आहे. जिथे जिथे सुखाचा प्रत्यय येतो ते सुख त्या उपाधीचा नसून कोणाचा आहे ते. जिथे जिथे गोडी दिसते तिथे पदार्थाची नसून कोणाची आहे साखरेची आहे. असं लावायचं. म्हणजे एकाला शाप होतो आणि एकाला काय होतं. वादी लोकाला शाप का होतो तो काय करतो विचार करतो. काय करतो प्रियम तो अमृष्यते इथे उत्तरमक्ती तत्वविद स्वोक्त प्रियस्य दुष्टस्य शिष्यो व्यक्ती विवेकता प्रियम तो अमृक्षते इथे उत्तरमक्ती तत्वविद. तत्ववेत्याने सांगितलं तुम्ही जरा प्रिय म्हणता काय म्हणतात तो अमृष्यते म्हणजे तुम्हाला रडवेल. ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करतात ते प्रेम तुम्हाला काय करेल रडवेल. असं कोण म्हणतो उत्तरमक्ती तत्ववेत्ता पुरुष. स्वोक्त प्रियस्य दुष्टत्व शिष्य व्यक्तित्व. ज्या अर्थी गुरुजीने असं म्हटलेलं आहे त्या अर्थी स्वोक्त प्रियस्य दुष्टत्व बरं का. प्रियस्य दुष्टत्व जे प्रिय आहे ते कसं आहे दुःख देणार आहे. शिष्य व्यक्ती विवेकता आपण सांगितलेलं नाही अलग अलग आहे. स्वोक्त
प्रियच दुष्टत्व. हे म्हणाला जे प्रिय आहे त्याच्यामध्ये दुष्टत्व म्हणजे दोष आहे. काय आहे? शिष्यो व्यक्ती विवेकतः हे कोणाला समजते? कशामुळे समजते? मग शिष्याला ज्या अर्थी गुरुजीने म्हटलेलं आहे जे प्रिय आहे ते दुष्ट आहे, त्या अर्थी विवेक करणाऱ्या शिष्याला काय होते आणि वादीला काय होत असते ते सुख वाटत. एकाच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि एकाच्या ठिकाणी मग ज्याला आपलं प्रिय आपण असं म्हणतो ते दुःखाला कसं कारणीभूत आहे पुढच्या श्लोकामध्ये त्याचा विचार केलेला आहे. ते पहा, एक 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 मुलगा दृष्टांत घेतला. कोणता? दोष विचारम प्रकारम एव दर्शने. नाही का? प्रिय वाटणाऱ्या पदार्थामध्ये कोणते दोष आहे याचा विचार आता पुढे काय. कोणत्या पदार्थात? प्रिय वाटणाऱ्या पदार्थामध्ये काय आहेत त्याचा विचार कसा. अलभ्यमान असताना पितृ द्वेषेत किरम लब्धवी गर्भपातेन पशवेन च बाधते. जातस्य ग्रहरोधाजी कुमारस्य मूर्खता उपनीतेपि विद्यत्व अनुद्यावश्य पंडिते. यूनस्य पत्रद्वारापि दारिद्र्यञ्च कुटुम्बिनः पितरो दुःखस्य नास्त्यन्तु धनी चेन्मर्यते तदा. अलभ्यमान असताना या लग्न झालेलं आहे, काय झालेलं आहे त्याच्या की असं ग्रस्ताश्रमाच्या सगळ्या असते ना. मग एखाद्याला विचारलं म्हणलं तू चिकाटीने अभ्यास करतो अमका करतो अमका, नाही म्हणायला लागले कोणती डिग्री काय झाली पाहिजे इथून तयारी सेवा. कारण हे आजच्या मुली सुद्धा काय पाहतात, रूप पाहतात का डिग्री पाहतात. डिग्री नसेल तर शेतकऱ्याच्या पोराचं सुद्धा काय होत नाही, ब्राह्मणाच्या पोराचं सुद्धा काय होत नाही. आजचा कालच आहे, काल आहे तस्मै नवा. म्हणतो डिग्री प्राप्त झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? काय म्हणा यम का म्हणा बी गेलेली म्हणा. इथून दुःखाला काय झाली. बरं लग्न झालं, पुढे मुलगा झाला पाहिजे. हे सगळं चित्र विद्यारण्याने पंचदशीत रंगवलेलं आहे. अजून मुलगा झालेला नाही तरी जाऊन अभावात दुःख देतो. भावात का भावात वाद वाट झाला किती दुःख आहे जावे त्याच्या भावाच्या. त्यापेक्षा बाईला जास्त आहे का. कारण ती इतर बायाला काय पाहिजे, मुलं पाहिजे, वाचडे बछडे. आणि हिला काय नाही, मुलगा नाही, आपण बरे वगैरे का. त्याच्यात अलभ्यमान असतो ना, मग त्याची उणीव भरून काढतात. तुमचं तर हे घेतात ना, काय म्हणते बा त्याला, आमचे नाही मुलावरती प्रेम करता आलं तर मग माजरीवरती कुत्र्यावर दत्तक घेतात. नाही तर मग ते मामासाहेब सांगायचे दत्तक घेऊन उणीव काय करतात. माझा सगळी इष्ट दत्तकाला दिल्यापेक्षा एखाद्या आश्रमाला देऊन टाका. ती बुद्धी कुठं होते नसलेल्या. बरं तो ज्याचा दत्तक घेतला असतो ते कार्ट चांगलंच असत, त्याच्या समोर इस्टेटीची काय करू नका. बरोबर. मग ती इस्टेट आहे ना, मग ती चांगल्या कामामध्ये खर्च करणारा वारकरी शिक्षण संस्थेला देऊन टाकावे. जाऊ दे, तशी बुद्धी व्हावी लागते. उदास विचार आहे. अलभ्यमान असताना अजून मूल झालेलं, अलभ्य म्हणजे प्राप्त झालेलं, क्लेश याची कर. वय वाढून गेलेलं आहे पण मुलाचा काय नाही पत्ता नाही आहे का. ते तुमचे साखरे महाराजाची गोष्ट सांगतात. दादा महाराज आहे, रंगनाथ गुरुजीचा आहे. पाठ झाल्यानंतर एक जोडपं बसलं,
त्यांना वाटलं बा काही विचारत असेल, शंका बिंका अमका तमका, ते काही उठे ना. मग मग दादा म्हणायला लागले, म्हणलं काय तुमची इच्छा आहे? ते म्हटलं दादा आम्हाला 3 पोरं आहे, 2 पोराचे लग्न झाले, त्याला नातू पंतू सगळं काही आहे. म्हटलं 1 पोरगा अजून त्याचं लग्न झालं पण काय नाही, मुलगा झालेला, दोघाला झाला पाहिजे करा. साखरे महाराजांना वाटलं काहीतरी वेदांतातला विचार भलताच विचारलं. मग ते म्हणायला लागले, म्हणलं माझं वय सुद्धा 70च्या पुढे गेलेलं आता, अजून लग्न झालेलं आहे पण मुलगी नाही, मुलगाही नाही. जाऊ द्या. हे काय करते माणसाला, हे मानसिक टेन्शन असते कोणतं. जावे त्याच्या म्हणजे तेव्हा कळे. मग त्यांची मिसेस सांगत असते काहीतरी नवस करा. भागवतात सुद्धा एक जामवंती होती बा, 16 सहस्त्र मुलं बाळवर. जामवंतीला काय नव्हतं, मुलं. मग ती भगवान श्रीकृष्णाला सांगायचे काहीतरी नवस करा, अमकं करा तमकं करा. आता भगवान श्रीकृष्ण कोण? त्याला सांगते की काय सांगते, तुम्ही काय करा, शंकराची आराधना करा. मग भगवंताने तिच्या म्हणण्याप्रमाणे शंकराची उपासना. मग शंकराला फुलं व्हावं लागतं ना. मग शंकर विष्णू सहस्त्रनाम आहे, शिव विष्णू नाम. ते म्हणायचं 1000 नाव आहे, एका नावाला एक कमळाचं काय व्हायचे शंकराला. एक दिवस काय झालं, एक फुल काय पडलं, 999 झाले बा. माझा नवस कसा पूर्ण होईल, उणीव झाली की. त्यावेळेला भगवंताच्या सर्व इंद्रियाला कमळयोग नेत्र कमलम, क्षीर कमलम, हस्तकमलम, पद्मकमलम. परमात्मा सर्व अंगाने कसा आहे, पण प्रत्येक इंद्रियाला काय आहे, कमळ. मुख कमलम, कमळ मुखावरी मधुकर वासवे सुंदर वर्ण रस. कमळ काय केलं भगवंताने, आपलं दिसलं कमळ नाही, स्वतःचा डोळा काढला आणि देवाला काय केला, वाला. कशा करता, ज्या मानतीला मुलगा नाही. जाऊ द्या. अलभ्यमान असतात क्लेश चिरम लब्धोपी गर्भपात येणं. पुन्हा पंचदशी तो गर्भ कसा वाढे, आतला गर्भ त्याला त्रास होऊ नये. गरम गरम चहा काय करता येत नाही. प्रवचनात सगळं भरपूर सांगितलं तर पुन्हा पंचदशीचा पाठ आहे. असं काही सांगितलं म्हणजे श्रोते मंडळी खुश. आमचा प्रथमचा भाव सांगायला गेलं की एक उठायला. जाऊ द्या, दृष्टांत आपला संपला गे. तर पुण्याला तर गणपती यायला येतात, तिथं रामनवमीमध्ये आणि जे गायक लोकांचा हे होतं. त्याच्यामध्ये लता मंगेशकरचे बहिणी आल्या होत्या. आम्ही तर रात्रीची वेळेवर आम्ही गेलो होतो तिथं. मग त्या आपले शास्त्रीय गायन म्हणाले. कोणत्या शास्त्रीय गायन? लोकांना काय कळते, ठीक आहे, सांगितलं एक उठायला झालं काय, त्याच्यामध्ये काही निरीक्षण केलं बा. मग त्यांनी सांगितलं, म्हटलं हे पहा तुम्ही इथे, ताई म्हणलं तुम्ही इथे शास्त्रीय गायन करू नका. मग कोणत्या घरात तमाशातली लावणी म्हणा. मग तमाशाची लावणी जे धिमाड वाजवलं बा, गेले लोक परत आले बा. जाऊ द्या, दृष्टांत कशा करता सांगितलं.
जेव्हा कीर्तनकार त्याला म्हणत असतो समाधीत समोर प्रेक्षक कोण आहे आता, मग तो माल त्यानं काय करायचा, लावायचा. जाऊ द्या दृष्टांत अभ्यासा क्लेश चिरम गर्भोपयोग नाही का, लब्धोपी गर्भपाते ना. मूल जन्माला मूल आहे पोटामध्ये, पण त्याच्या सगळ्या आईला हे बंधनं सांभाळावी लागणार. प्रसव येण्याचे बाद होते, कारण सुरळीतपणे प्रसव धर्म झाला. जातस्य ग्रह रोगाली कुमारस्य मूर्खता. नाही बरोबर आहे. जातस्य ग्रह रोगाली, बरं ते मूल जन्माला आला ते कोणत्या याच्यावर झालं, पक्ष अपपक्ष कोणते ग्रह होते याच्यावर त्याची पत्रिका अवलंबून आहे. आता वेळ जातो आपला, म्हणजे भागवतामध्ये गर्गाचार्य काय करतात, ते हे करतात नाव वगैरे ठेवण्याचं. मग माणसाने कोण पटवलेलं असतं, महाभारत त्यांनी वेळा घेतला असतं. दोघाच्या काय काय भानगडी आहे तुम्ही काल्याच्या कीर्तनात. मग गर्गाचार्य येत असतात भगवान यशोदेकडे. आता मनासारखं सांगितलं असते ना कोणी, आणि मम्मा भट्टाला बरं का काय काय मारलं हे सांगायला, इतका मार दिला तर तो धोत्र सुटून मारला. जाणवं सुद्धा काय धोतर गळालं नाही, पुढचा नाही म्हणत. नामदेव महाराजांनी म्हणलं काय धोतर गळाले ढोंग नाही. मग सगळी पूजा करतो आपण, स्नान करून यायचं बरं का, तीर्थ शुद्ध होऊन पूजा करायची, नैवेद्य तयार करायचा, कोणाला दाखवायचा, देवाला. या देवा असं म्हटल्यावर भगवान श्रीकृष्ण लहान असताना जायचे बा, आणि त्याच्या त्या अन्नाला काय करायचे नाही का, याच्यात करेला हात लावायचे. मग पुन्हा आणखी स्नान करायचं, पुन्हा दुसरा नैवेद्य द्यायचा, पुन्हा म्हणायचं या देवा. जेवण्याकरता काय कराय, पुन्हा भगवान जायचे. मग शेवटी कंटाळला कोण, गर्गाचे. म्हणलं आता मग पुन्हा यशोदेने पास झाले. म्हणले महाराज असं करू नका, जेवण केल्याशिवाय. म्हणले तुझा मोल येत असते. नाही म्हणलं मी त्याला चांगलं बांधून ठेवतो की, पण आमच्याकडे जेवण केल्याशिवाय काय करू नका. पुन्हा पाहतो तीच वरती बघा, पुन्हा ते कंटाळून जात असत. मग ते कृष्णाला म्हणत असते यशोदा, अरे म्हटलं कृष्णा तू तिथं जातो, केवढा वेडेपणा आहे तुझा, कुशाला हातला. म्हणलं माझा काय अन्याय, हाका मारतो म्हटलं तुला काही या हाका मार. आणि तसं म्हणत तो गर्गाचार्य काय करतो, मग ते गर्गाचार्य म्हणत तो काय देव आहे का, मी देवाला हाका मारतो तू येतो, तो काय देव आहे का. असं म्हटल्यानंतर कृष्ण रूप दाखवा, काय दाखवलं, सगळा देवाचा ऐकून आम्ही देव. लगेच गर्गाचार्याने दंडवत घातला, काय घातला, आणि मग यशोदेला कोण चुकलं, हे पोर नसून कोण आहे, भागवताचा गौड ग्रंथ आहे. मग ते कृष्णाचं नाव विधी वगैरे कोणी केला होता, रामावतारामध्ये वशिष्ठ एक 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 म्हणून ते कोणते ग्रह असते. कुमाराच्या मूर्खता, मूल आपल्याला जन्माला आलं ते मूर्ख राहिलं पाहिजे का ज्ञानी झालं पाहिजे, ही चिंता लागत असते. त्याचं शाळेमध्ये नाव घाला, ट्युशन राहा, गुरुजीला हे करायला सांगा, सगळ्या वागळे. आणि पण ते बी अविद्यातून त्याचं काय झालं पाहिजे, मौनी बंधन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे,
ज्ञानेश्वर महाराजांच्या कथेमध्ये हे सगळे मौनी वंदना करत असतो कुठे गेले होते भेटायला का वय झालं पण अजून काय व्हायचं आहे म्हणजे तुम्हाला मौनी पण ब्रह्मणत्वाचा काय नाही अधिकार नाही सगळ्या शुद्धीपत्र कुठं दिलं तसेच परत आले ना मग ते निवृत्तीनाथ म्हणा आपल्याला काय जरूरत आहे शुद्धीपत्राची याची त्याची पण ज्ञानेश्वर माझी यज्ञाचरती दत्तदेवे काय झाले पावन परी तीर्थ भजन नाचणे एक 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 येथे सांगितले म्हणून कुमाराची मूर्खता पोर जन्माला आलं ते शिकलं पाहिजे मग वाढावे महत्व उपनयन संस्कार झाला पाहिजे अविद्यात्व अनुदाश्च पंडित पण आणखी अविद्यात्व अनुद्वाहास्य पंडित येऊनच परत पण तसं काय झालं पाहिजे अनुद्वाहास्य म्हणजे व्यवहार झाला पाहिजे पुढे तसंच राहिला पाहिजे का पंडित झालं पाहिजे पंडित झाला पाहिजे येऊनच परद्वारा दे निषिद्ध कर्म होता कामा नाही का नाही तर सगळ्यात कोणाची कीर्ती जात आहे आनंदाचे परद्वारा दे इथलंही करी बलत्या परी इकडे करी बलत्या परी परद्रव्य सांडोनी अभिलाषण न करी दम्माचा जीवे शेवी सिकंदरस जलमित्र होई सकळाचा अभिमान संगरधरा करी संताचा म्हणजे तुकोबाराची गाथा म्हणजे का वेद आहे जे वेदात नाही ते सुद्धा कुठे सांगितलं असं म्हणून आहे वेद मानणारे लोक काय करते कोण कीर्तन करा ज्ञानेश्वरी ग्रंथाने संतांच्या वाङ्मया एवढ्या करताच त्यांचा आवाज प्रगट होईल लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग विद्वद्वंच अनुद्वाहास्य पंडित आहे त्याचा विवाह झाला पाहिजे तो पंडित झाला पाहिजे येऊनच परद्वारा दे मला कोणत्याही प्रकारे काय होता नाही परद्वाराली गमन होता कामा नाही दारिद्र्यांच्या कुटुंबीला संसार म्हटल्यानंतर संसार कोणाचा गोड असतो दारिद्र्य असेल तर महान मग तो कोण सुदामा आणि 18 विश्व काय होता ते पोहे होते ना भगवंत त्याची ती मंडळी होती बघा सुशीला नाव होतं आणि ते मुलं बाळा आई आई म्हणलं का जगात जेवायला दे काय भांडे सगळे कोरडे ही परिस्थिती होती कोणाची आणि मग ती म्हणायची म्हणलं तुमचा मित्र जर कोण आहे आणि तो कोणाचा राजा द्वारकेचा राजा आणि मग तुझं म्हणलं बा त्याचं प्रारब्ध आमचं प्रारब्ध पण आता काय करता हट्ट झाला ना बरं आहे म्हणलं बा काय हरकत नाही जातो मागणार नाही काही भेटा तर म्हणलं त्याला आता मोठ्याच्या भेटीला जायचं असलं तर काहीतरी काय करा प्रथा आहे बघा देवाच्या आला केलं फुल तरी काय केलं पाहिजे काही ना काहीतरी न्याय प्रथा मोडत चालली करत नसतात जायचं आणि देवाला नमस्कार आंब्याचे दिवस असले तर काही नाही रे पाहिजे आंबे नाही पाहिजे मग काहीतरी झालं पाहिजे मला काय न्यायचं आहे तर मला सगळं माहिती आहे सांगून आपला वेळ ते पोहे नेले होते बा आणि ते त्या सुधामदेवाच्या घरचे होते एका परक्याच्या ठिकाणी आणले होते बरं नुसतेच पोहे आणले का त्या पोह्यावर ते उंदरांनी कार्यक्रम केला आणि त्याच्यावर लेंड्या सुद्धा जायला तुम्हाला सगळं माहिती ते डेट न पीडिताची पुढे तिथे सोडील्या सुदाम्याच्या गाठी सुदामदेव चरित्र भागवत सांगणाऱ्याच्या मुखातून ऐकत करून रस आहे सगळं कोणता रस आहे
कसं कसं करता सांगितलं आहे काय. आता ज्याच्याकडे सगळी गरिबी आहे त्याला आपल्या मुलाचे लाड पुरवता येत नाही. मेरिटमध्ये जरी आला त्याला शिक्षणात विकास करता येत, कारण त्याची फीस लाख लाख रुपये आहे, कुठली देवायची. म्हणून सगळ्यामध्ये दुःख कोणतं आहे, आणि म्हणून भारताचा पहिला नारा आहे कोणता, गरिबी जाऊ द्या. कोणताही पक्ष असतो तो काय म्हणतो, गरिबी हटाव का पुन्हा येते. दृष्टांत संपला आपला. येऊनच परत बाराधी दारिद्र्यांच्या कुटुंबीना. जर उपजीविकेकरता पैसा नसेल तर दारिद्र्यामध्ये दुःखाला काही नाही. पितृ दुःखस्य नास्त्यंत धनीचे म्रियते तुझा. पितृ दुःखस्य नास्त्यंत धनीचे म्रियते. करता मुलगा आहे, कोण मुलगा आहे, आणि तो जर एकाएकी वारला तर त्याच्या दुःखाला काय राहत नाही. मग तर रामायण तरी कशाने घडलं आहे, श्रावण वध आहे कोणता वध. आणि तो आई बापाला काय करत होता, तीर्थयात्रा करा. आपल्या सगळ्या आधी कथा माहिती. रात्री झोपला असताना भर मध्यरात्री, आणि त्याच्या वडिलांनी काय मागितलं, पाणी. आमच्यासारखं असतं म्हटलं वेळ तरी कळते का तुम्हाला, भलत्या वेळ पाणी. एवढ्या रात्री तो कुठे गेला. शेवटी तुम्हाला सगळं त्याला दशरथाचा घ्यावा लागला, आणि त्यानं प्राण काय केलं. पण त्याने एक इच्छा केली, म्हणलं बा मी प्राण सोडतो, म्हणे पाणी कोणाला दिलं पाहिजे. जर म्हणाल तुम्ही देणार असेल तर काय करतो, प्राण सोडतो. मग सांगितलं की काय हरकत नाही, तू प्राण सोड सुखाने, मी तुझ्या आई वडिलाला काय देतो. मग राजा दशरथ जात असू पाणी आणलं म्हणून त्यांना कळून चुकते मुलगा काय झालेला आहे, श्रावण आलेला आहे. राजा कुठे बोलतो, म्हणलं म्हणतो ह्याच्या आई तुझ्या आरती बोलत नाही, त्या आरती आम्ही पाणी पित. आम्ही भलत्या वेळा पाणी मागितलं म्हणून तुला काय वाटलं आहे. म्हणून तो राजा सांगतो, म्हणलं मी कुठला नगरीचा कोणा, मला तुला का आमच्या मुलाने त्रास दिला. मग तर सांगते अशी अशी घटना घडली आणि तुमचा मुलगा काय. मग किती दुःख होते, जावे त्याच्या वंश आहे. धनीचे म्रियते दादा नाही का. करता पुरुष जर गेला मुलगा जाईल, आणि त्यातल्या जर एकुलता एक असला तर मग किती दुःख, जावे त्याच्या वंश आहे. मग ध्रुव बाळ वगैरे असे कथा असतात भागवतामध्ये, प्रल्हाद वगैरे. अशा रीतीने विविध पत्रादी प्रीतीम त्यक्त्वा आणि निश्चित परमाम प्रीतीम वीक्षते. विविध पत्रादो प्रीतीम त्यक्त्वा. पुत्रादा म्हणजे स्त्री पुत्र वगैरे आधी करून नाही का. भक्त शेजाना गेले अशा पाय त्याच्यावरती नावडे जन धन टाकायचे. आणि खरं प्रेम कोणावर करायचं, आत्म्यावर. हरनिशम हे बा विविध पत्रादो प्रीतीम त्यक्त्वा. निजात्माने म्हणजे स्वतः आपल्या आत्म्यावरती निश्चित परमाम प्रीती वीक्षते. त्यामुळे अत्यंत प्रेमाचा विषय कोण आहे, आत्माच आहे. त्याच्या प्रेमाने तर प्रेम आहे. खऱ्या प्रेमाचा विषय कोण आहे. एका दिवसाकरता प्रेम ठेवतो का, अहर्निशम रात्र आणि दिवस चिंतन करत असतो. आग्रहात ब्रह्मविद विद्वेषात पक्षम अमुंचतः वादिनो नरकत प्रोक्ता दोषस्य भूयोनी. आग्रहात ब्रह्मविद्वेष. वादी काय करतो, तुम्ही आम्ही काय करतो नाही. कोण आहे, स्त्री पुत्राधिकच प्रेमाचे विषय आहे, तेच आनंदाचे काय विषय. तसा आपण आग्रह करतो. आणि असं
दृष्ट आहे. ब्रह्म ब्रह्म पुरुषाचा कोण आहे वादी म्हणजे मग त्याचा आग्रह असतो. तुम्ही किती जरी सांगितलं तरी आत्मा प्रेम रूप नाही, आनंद रूप नाही. मग आनंद स्वरूप कोण आहे? श्री पुत्र धनच आहे. असा आपला आग्रह काय करत नाही, सोडत नाही. ब्रह्मवेद त्याचा काय करतो? तो द्वेष करतो. काय करतो? आणि आपलाच पक्ष खरा याचा निश्चय धरून टाका. वादीनो नरकत फक्त त्याला कोणतं सांगितलं आहे? ब्रह्मवेत्या पुरुषाचा द्वेष केल्यामुळे कशाची प्राप्ती होते? नरक आहे. वादीनो नरकात प्राप्त दोषश्च बहुविध. एकाच योनी प्राप्त होते का पुष्कळ योनी? सगळ्या योनीतलं काय भोगावं लागतं? सर्पाची योनी असली मग त्यामध्ये काय आनंद आहे का? त्याला पाय कुठं आहे? तर पाय का सुद्धा पाय का खंडाळा पडलेला आहे. तो सर्प होता, तो दिसला बा, पण तो बिळत होता, भिंतीत होता. आता तुला मारायचं कसं आहे का? मग तुला असं आपलं किरक असं पेटवून दिला. त्याची आस कोणाला लागली? त्या दगडामुळे त्या सापाला. आणि तो उन्हाची वेळ, कोणती वेळ, काय जोरात पडाला बा, काय खालून जमीन काय होती तापलेली. मग सामान्य योनी, पण दुःख म्हणजे हिमालय एवढा आहे की योनी तक्रार केली होती ना, तुम्हाला माहिती आहे. सर्पयोनीतल्या जीवाने सुद्धा तक्रार केली. म्हटलं देवा तुमच्या ठिकाणी विषमपण आहे, नैर्गुण्य पण आहे. म्हणलं कशावरून? म्हणलं सगळे इतर योनी निर्माण केल्या, सर्पाची योनी कशाला निर्माण केली? आहे का? म्हटलं त्याला काही सर्पाला काही स्वातंत्र्य आहे का? बरं का? आणि त्याच्या परत तोंडात काय भरलं? सगळं वीज वाळा. मला शब्द कसं? मला पापाचं फळ आहे. कशाचं? तानान दिशेत संसार शिपामे माझे सासू. मला त्याचा मनुष्य देह काय करतो? आणि सर्पाच्या योनीमध्ये काय करतो? हे निषिद्ध कर्माचं काय? तुमच्या 16व्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. सहज म्हणून आणखी पुष्कळ योनीमध्ये त्याला दुःख भोगावं लागते. आकडाही पण चांगला आहे 69चा. विषय संपूर्ण झाला आहे. अधिक राहिलेला विषय